नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहुल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यातील प्रमुख आकर्षणापैकी एक आकर्षण असणाऱ्या रामदरा मंदिराकडे. तुमच्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी व्हिजिट केले असतील. तर या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर हे जे मंदिर आहे हे मंदिर डोंगराळ भागात वसलेलं आहे आणि या मंदिराच्या भोवतीच पाण्याचा तलाव असल्यामुळे या मंदिराला अधिकच सुंदरता येते. त्यामुळे या मंदिरामध्ये पर्यटकांची आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची बरीच गर्दी या ठिकाणी असते. या मंदिराकडे जायचं कसं, तर पुण्यातील हडपसरपासून या ठिकाणी बसेस जातात, पण फार कमी बसेस आहेत. तुमच्याकडे जर प्रायव्हेट व्हॅन असेल, स्कूटी असेल, बाईक असेल, त्या ठिकाणी तुम्ही लवकर पोहोचू शकता आणि लवकर रिटर्नसुद्धा करू शकता. तर त्या ठिकाणी जात असताना हडपसरपासून लोणी काळभोर आपल्याला जायचं आहे. लोणी काळभोरपासून आतमध्ये जाणारा रस्ता आहे. मी आहे सध्या मांजर येथे. इथून जवळपास 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती ते रामदरा मंदिर आहे. तर आपल्याकडे आहे स्कूटी, आपण स्कूटीने जाणार आहोत. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असं रामदरा मंदिर पाहूया. तर चला मग, आता आपण निघालोय मांजरीवरून रामदराकडे जाणाऱ्या रस्त्याने. तर आपण स्कूटीने निघालोय. तर काही अंतर जो आहे तो चांगला रस्ता आहे. आपण जसं मंदिराजवळ पोहोचू लागतो त्यावेळेला रस्ता थोडासा खराब आहे, त्यामुळे तुम्हाला बाईकने येणं या ठिकाणी थोडंसं सोयीस्कर राहील. तर मित्रांनो, फायनली आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर यावेळेला मी एकटा नाही, माझी टोटल फॅमिली या ठिकाणी आहे. माझे दोन्ही भाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्तिकी. तिचा हा नवीन ड्रेस तिच्या काकाने आणलेला आहे. आणि हे आहेत माझे भाऊ रोहन आणि रोहित. इकडे चालतायत भाऊ आणि त्याची मिसेस हातात गुच्छ घेऊन. या ठिकाणी आहे आई. तर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असं हे मंदिर आहे. हा जो समोर कॅन घेऊन चालला आहे तो माझा लहान भाऊ आहे, परवाच गावाकडून आलेला आहे. तर या ठिकाणी पार्किंगची सुद्धा फीस घेतली जाते. आपण बाईक आणली होती त्यामुळे 2 बाईक होत्या, त्यामुळे 20-20 रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत. 4 व्हीलरसाठी थोडंसं जास्त अमाऊंट या ठिकाणी पे करावं लागेल. बाकी कुठलीही एंट्री फीस नाही, फक्त पार्किंगची या ठिकाणी फीस आहे. तर हे आहे या मंदिराचा बाहेरचा प्रवेशद्वार. तर बघू शकता, अतिशय भव्य स्वरूपाचा हा प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी या मंदिराची वेळ देखील लिहून ठेवलेली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मंदिर या ठिकाणी ओपन असतं. या ठिकाणी डाव्या बाजूला संपूर्णपणे झाडी आहे. आणि मंदिर जे आहे ना, ते मंदिराच्या अवतीभोवती संपूर्ण हा तलाव आहे. तो तुम्ही बघू शकता. पाण्याच्या मधोमध हे प्रभू श्रीरामाचं अतिशय प्रसन्न रामदरा मंदिर आहे. आणि याच मंदिराच्या अवतीभोवती नारळाचं झाडं आपल्याला दिसतात, त्यामुळे या मंदिराला आणखीनच शोभा येते. तुम्ही बघू शकता. आपल्याकडे साधा फोन आहे, त्यामुळे जितकं होईल तितकं आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. त्या झाडाखाली काही चौथरे देखील आहेत बसण्यासाठी वगैरे. अतिशय मनमोहून टाकणारा असं हे वातावरण या ठिकाणी आहे. आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये हा हत्ती आपल्याला दिसतो. याचा आकार देखील खूप मोठा आहे, त्यामुळे या ठिकाणी कार्तिकीचे फोटोशूट आम्ही केले. या ठिकाणी हा आपला बोर्ड दिसतो, श्री तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय. आणि या ठिकाणी एक स्तंभ आहे, त्याच्यावरती एक झेंडा देखील लावलेला आहे. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी येताना जर रस्ता चुकलात किंवा तुम्हाला समजत नसेल तर या झेंड्यावरून तुम्ही या मंदिराची प्लेस
तुम्ही ओळखू शकता. बघू शकता मंदिराला पूर्ण पाण्याने वेढा घातलेला आहे. इथं कंटिन्यू पर्यटकांची गर्दी असते. अतिशय शांत वातावरण या ठिकाणी आहे. तर चला मग आतमध्ये जाऊया. आतमध्ये जात असतानाच आपल्याला या ठिकाणी एक समाधी स्थळ दिसतं. ठिकाणी महंत श्री मंगलपुरी महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी देखील एक मूर्ती आहे. आणि हा जो आहे हा संत निवास आहे. तुम्ही बघू शकता हा संत निवास आहे, पण सध्या हे बंद आहे. तर आपल्याला या ठिकाणी कोण जायचं आहे. तर जात असताना आपल्याला या ठिकाणी बऱ्याच मूर्त्या दिसतात. आणि थोडंसं आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर या ठिकाणी विष्णूचे दशावतार आपल्याला पाहायला मिळतात. जसे की भगवान श्रीकृष्ण, राम, परशुराम, वामन, नरसिंह, वराह, मत्स्य, कुर्म, कल्की आणि जगन्नाथ असे हे 10 अवतार विष्णूच्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतात. त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होऊन जातं. तर बघू शकता या मंदिराची रचना कशा प्रकारे केलेली आहे. याचे शिखर एवढंच नव्हे तर या मंदिराच्या परिसरामध्ये म्हणजेच सभामंडपामध्ये रामायण आणि महाभारतातील जे देवदेवतांच्या मूर्त्या या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे कोरण्यात आलेल्या आहेत. तर त्यांचंही या ठिकाणी आपल्याला दर्शन होऊन जातं. तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे. आणि या मंदिराचे जे बांधकाम आहे ते संपूर्ण दगडी बांधकाम आहे. या ठिकाणी आहे गोमुख. अतिशय उत्तम अशी या मंदिराची रचना केलेली आहे. तर बघू शकता हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. तर आता आपण आलो या मंदिराच्या बरोबर समोर. तर या ठिकाणी नंदी महाराजांची मूर्ती दिसते. नंदी महाराजांच्या मागेच भगवान शिव आणि पार्वती यांची मूर्ती आहे, तुम्हाला दिसत असेल. तर या भगवान शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे. तर हे आहे या मंदिराचं सभामंडप. तर बघू शकता किती छान प्रकारे या ठिकाणी या मंदिराची रचना आणि कोरीवकाम केलेली या ठिकाणी मारुतीची मूर्ती आपल्याला दिसते. जर या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर ही जे मंदिर आहे हे मंदिराची स्थापना धुंदीबाबा महाराज यांनी केली. आणि बघू शकता अतिशय उत्तम प्रकारे याची बांधणी केलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांची मूर्ती देखील आहे. महंत श्री देवीपुरी महाराज म्हणजे धुंदीबाबा महाराज. आणि या ठिकाणी आहे कासव. आतमध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची प्रसन्न मूर्ती आपल्याला दिसते. आतमध्येच गर्भगृहामध्ये हे शिवलिंग आपल्याला दिसतं. वरच्या बाजूला दत्ताची मूर्ती आपल्याला दिसते. अशा 3 देवदेवतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. आता आपण आलोय प्रदक्षिणा घालण्यासाठी. प्रदक्षिणा घालत असताना अशा या मूर्त्या आपल्याला दिसतात. या ठिकाणी तांडव करणाऱ्या शिवाची मूर्ती आहे. या ठिकाणी श्रीकृष्णांची मूर्ती आहे. या ठिकाणी
भगवान महादेवाची मूर्ती आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्हाला लागली होती भूक. आम्ही घरून टिफिन कॅरी केला होता. एखादी शांत जागा बघून आम्ही त्या ठिकाणी जेवण केलं. तर त्या ठिकाणी आम्हाला प्लेस दिसली, आम्ही जेवण केलं मस्तपैकी. तर एवढंच नव्हे तर या मंदिराच्या मागच्या बाजूला जे डोंगर आहेत त्या डोंगराच्या वरती सीताकुंड आहे. प्रभू श्रीरामानं सीतामातेसाठी बाण मारून निर्माण केलेलं एक सीताकुंड त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. पण आपल्यासोबत आहे कार्तिकी, त्यामुळे तिला चढणं होणार नाही, त्यामुळे आपल्याला ते दाखवता येणार नाही. कारण उंच डोंगरावरती आहे. इथून साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर असेल.